संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा एवढा वेळ नाही आहे, पटकन काहीतरी करायचं आहे, परंतु जे काही करायचं आहे ना ते पौष्टिकही असायला हवं, पोटभरीचंही आणि चमचमीतही. मग पटकन विचार मनात येतो, खिचडी करूयात. परंतु प्रत्येक वेळी त्याच प्रकारची खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग काय करायचं? आज आपण पाहतोय प्रोटीननं समृद्ध असलेला भाताचाच एक प्रकार. आज आपण पाहतोय मिक्स कडधान्यांचा पुलाव, ते सुद्धा कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये. मिक्स कडधान्यांचा पुलाव करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये मूठभर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्यात. लसणाच्या पाकळ्या जरा जास्तच घालायच्या, त्यामुळे चव खूप छान येत नाही. 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे काप, मूठभर कढीपत्त्याची पानं घ्यायची. कढीपत्त्यानं सुद्धा खूप छान चव येते. पाव चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ, मूठभर गावरान देठासहित कोथिंबीर, 2-3 चमचे पाणी घालायचे. आणि आता आपल्याला सगळी जिन्नस मिक्सरवर बारीक करायचे. बारीक करायचे म्हणजे अगदी फाईन बारीक करायचे नाही, जरा जाडसरच ठेवायचे. हे पहा, आपली सगळी जिन्नस मिक्सरवर जाडसर बारीक करून झालेले आहेत. आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवायची. आता पुलाव करण्यासाठी आपल्याला आणखीन काय काय मुख्य साहित्य लागते ते आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, पुलाव करण्यासाठी आपल्याला 2 वाट्या मोड आलेली कडधान्ये घ्यायची आहेत. या कडधान्यांमध्ये मी मटकी, हिरवा हरभरा, पिवळा हरभरा, हिरवा वाटाणा, पिवळा वाटाणा, हिरवे मूग, पिवळे मूग, हुलगे, मसूर आणि सोयाबीन ही कडधान्ये वापरली आहेत. कडधान्यांना मोड आल्यानंतर ही सगळी कडधान्य मी पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. सगळं पाणी निथून काढले आणि मीठ घालून 5 मिनिटं उकळून घेतली आहेत. अशा प्रकारे कडधान्य उकळून घेतली ना तर त्यांचा सगळा कच्चा उग्रदर्प उडून जातो आणि ती थोडीशी शिजतात देखील. 1 वाटी अख्खा सुवासिक तांदूळ, 2 मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत, 1 लाल बुंद टोमॅटो पातळ उभा चिरून घेतलाय आणि आत्ताच आपण ही तयार केलेली हिरवी पेस्ट. जवळजवळ पुलावाची सगळी तयारी झाली आहे. आता आपण जो तांदूळ घेतला आहे ना तो तांदूळ एका बोलमध्ये घालायचा आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हातानं चोळून 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे, नवीन पाणी घालायचं आहे. आता या तांदळावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास हा तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचा आहे. जितका जास्त वेळ तांदूळ भिजेल तितका आपला तांदूळ लवकर शिजेल, लवकर पुलाव तयार होईल. मी इथे अख्ख्या बासमती तांदळाचा वापर केला आहे, परंतु तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही अख्खा तांदूळ वापरू शकता की ज्याचा भात अगदी मोकळा फडफडीत होतो. पुलाव तयार करायला घेताना सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ धुवून तो भिजत घालायचा आहे आणि नंतर मग इतर सगळी तयारी करायची आहे, म्हणजे तोपर्यंत एका बाजूला तांदूळ व्यवस्थित भिजतो. आता आपण प्रत्यक्ष पुलाव करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचा पसरट भाजीचा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. कुकर चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि काही खडक गरम मसाले घालायचे. ते असे 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, अगदी थोडीशी जावित्री, 1 स्टार फुलची पाकळी, 1 हिरवी वेलची, अगदी थोडंसं दगडफूल आणि 2 तमालपत्र. काळी मिरी आणि लवंग मात्र 2-2च घालायचे, नाही तर मग पुलाव खाताना घशाला झणका बसतो. जिरे आणि खडा गरम मसाला घातल्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं आणि पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा, अर्धा चमचा मीठही घालायचे आणि आता आपल्याला सगळी जिन्नस मध्यम आचेवर कांद्याचा रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे. कांदा जितका चांगला परतून घेऊ तितकी त्याची चव गोड होत जाते. कांदा परतताना नेहमी मीठ घालायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि कांदा खाली लागत नाही आणि शिवाय लवकर परतून होतो. कांद्यानं रंग बदललाय. आता आपण तयार केलेली हिरवी पेस्ट यामध्ये घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं एकसारखी परतत राहायची, त्यामुळे तिचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. हे पहा, अशा प्रकारे पेस्टला चांगला चटका बसायला हवा, वाफ निघायला हवी. अगदी 2च मिनिटांमध्ये पेस्टनं रंग बदलला आहे आणि तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण जो एक मोठा टोमॅटो पातळ उभा चिरून घेतला आहे ना त्यातला अर्धा टोमॅटो घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या कडधान्य घालायची आहे आणि मध्यम आचेवर ही कडधान्य आपल्याला 2 ते 3 मिनिटं एकसारखी परतत राहायची आहे. यामुळे याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो आणि चवही खूप छान येते. यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचं आहे. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालायचे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी मिक्स झाल्यानंतर कुकरवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची. लक्षात ठेवा, आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे, तर कुकरवर झाकण फक्त ठेवायचं आहे. यामुळे कडधान्य अर्धवट तर शिजतातच, शिवाय सगळे मसाले या कडधान्यांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात. 5 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताना तुम्ही आपल्या कडधान्यांनी पाणी जवळपास सगळं शोषून घेतले, याचा अर्थ कडधान्य अर्धवट शिजले देखील असणार.
आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गोडा मसाला पावडर, 1 लिंबाचा रस आणि उरलेला लालबुंद टोमॅटो देखील घालायचा आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गोडा मसाला पावडर नक्की घालायची, खूप छान चव येते. आपल्याला काही टोमॅटो कडधान्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स व्हायला हवा आहे आणि काही पुलावामध्ये दिसायला देखील हवा आहे, म्हणून आपण 2 बॅचमध्ये टोमॅटो घातला आहे. टोमॅटोचा आणि लिंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला गुळही घालायचा आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ नक्की घालायचा, यामुळे चव खूप छान येते आणि पुलावाला ओलसरपणाही राहतो. जर तुम्हाला पुलावचा रंग हिरवा हवा असेल ना, तर मग अगदी पाव चमचाच हळद घालायची आणि गोडा मसाला पावडर आणि टोमॅटो नाही घालायचे आणि कोथिंबीरसुद्धा थोडी जास्तच घालायची, म्हणजे मग हिरवट रंग येतो, ब्राऊन रंग येत नाही. आता आपण जो तांदूळ भिजत घातला होता ना, त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि हा तांदूळ यामध्ये घालायचा आणि चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. शेजारच्या शेगडीवर एका बाजूला आपल्याला 2 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पुलाव बिर्याणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तांदूळ आपल्याला अगदी जोरानं मिक्स करायचं नाही, तर अगदी हलक्या हातानं मिक्स करायचं आहे, कारण आपण तांदूळ भिजवला आहे, त्यामुळे त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. सगळा तांदूळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही वापरलेला तांदूळ कोणत्या प्रतीचा आहे, तांदूळ किती वेळ भिजवला आहे, यावर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि आपल्याला माहिती असते की आपल्या तांदळाला किती पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्हालाच घ्यायचा आहे, परंतु 2 वाट्यांपेक्षा जास्त पाणी नाही लागत. एकंदरीत काय, तांदूळ पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे, गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर या कुकरला आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात, जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत, कारण आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे आणि कडधान्य देखील आपण उकळीच्या पाण्यातून काढली आहे, 5 मिनिटं वाफही दिलेली आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करायचा आणि कुकरची आपल्याला पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे. कुकरची जरी पूर्णपणे वाफ गेली ना, तरी लगेचच कुकर उघडायचा नाही, 10 मिनिटांनी कुकर उघडायचा, म्हणजे पदार्थ आतमध्ये व्यवस्थित सेट होतो. हे पहा, आपल्या पुलावला रंग किती मस्त आला आहे आणि पुलाव आतमध्ये अगदी व्यवस्थित शिजला का ते पाहण्याची अजिबात गरज नाही आहे. आता हा पुलाव आपल्याला अगदी चमच्याच्या साहाय्यानं खालपासून वरपर्यंत मोकळा करायचा नाही आहे, तर काटा चमच्याच्या साहाय्यानं आधी वरवर मोकळा करून घ्यायचा आणि मग नंतर खालून वरपर्यंत मोकळा करून घ्यायचा. जर आपण एकदम गरम असताना तो मोकळा करून घेतला ना, तर मग त्याचे तुकडे पडतात. आता तुम्हाला हा पुलाव थोडासा ओलसर वाटत असेल, परंतु थोडा कोमट झाला ना, म्हणजे प्लेटमध्ये सर्व करेपर्यंत तो अगदी मोकळा फडफडीत होतो. आता बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यानं आपल्याला हा पुलाव सजवायचा आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आहे. पुलाव करताना जर तुमच्याकडे सगळ्याच प्रकारचे खडे गरम मसाले उपलब्ध नसतील तरी काहीच हरकत नाही. तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्ही वापरा किंवा मग सर्व नंतर 1 चमचा गरम मसाला पावडर वापरा. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही भाज्या देखील यामध्ये घालू शकता. आपण 5-6 तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे, त्यामुळे हा पुलाव अगदी झणझणीत चमचमीत झालेला आहे. अगदी तसाच खायलासुद्धा हा पुलाव खूप छान वाटतो, परंतु जर तुम्हाला खूप तिखट वाटत असेल तर यावर अर्ध लिंबू पिळायचे, साजूक तूप घालायचे आणि बरोबर एक असा रायता घ्यायचा आहे. पापड असेल तर मग उत्तमच आहे की नाही. करायला सोपा, पटकन तयार होणारा, चमचमीत, पोटभरीचा, पौष्टिक, शिवाय प्रोटीननं समृद्ध असलेला, नेहमीपेक्षा वेगळा, मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचा पुलाव, मसाले भात म्हणा हवं तर. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिक्स कडधान्यांचा पुलाव एकदा तरी करून पहा, मग कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.